नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, रागिणीला सोडवण्यासाठी अभिजितने आता खूपच जास्त खालच्या पातळीचा अवलंब केलेला असतो. त्याने अलिबाग वार्तामध्ये खोटी बातमी देण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्यासाठी त्याने रिपोर्टरला खूप सारे पैसे दिलेले असतात. पण भूमी आता गायकवाड सरांच्या मदतीने त्या रिपोर्टरला अरेस्ट केल्यानंतर तिच्यासमोर खूप मोठ्या सत्याचा उलगडा होतो. रिपोर्टर आता भूमी आणि गायकवाड सरांना सांगतात की अभिजितने त्यांना खोटी बातमी छापण्यासाठी इथे पैसे दिले होते आणि म्हणूनच आम्ही ती खोटी बातमी सांगितली होती. त्यामुळे इथे भूमीने आता अभिजितवरती अब्रू नुकसानीचा आता गुन्हा दाखल केलेला असतो आणि तेव्हा गायकवाड सरांनी अभिजितला सुद्धा अरेस्ट करायला लावलेलं असतं. तर इथे भूमीने आकाशच्या समोर अजून एक गुन्हेगार आणलेला असतो. तर इथे रिपोर्टरने कबुली जबाब दिल्यानंतर अभिजितला सुद्धा अरेस्ट करण्यात येते. आणि त्याचबरोबर आकाशने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तर इथे रागिणीला सोडवण्यासाठी त्याने केस मागे घेतलेली असते. कारण अभिजितमुळे आता महाजनांची इज्जत ही चव्हाट्यावरती आलेली असते आणि हे आकाशला नको असतं. त्यामुळे त्याने आता रागिणीवरची केस मागे घेत तिला घरातून बेदखलसुद्धा केलेलं असतं. तर इथे भूमी तिला घरातून हकलून देते आणि तिच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेते. तर इथे आता भूमी कशा पद्धतीने अलिबाग वार्ताला खोटी बातमी देणाऱ्या अभिजितला कशा पद्धतीने शोधून काढते. तर अभिजितने ही खोटी बातमी अलिबाग वार्तामध्ये का दिलेली असते आणि त्याचबरोबर आकाशने रागिणीवरील केस मागे घेत तिला घरातून बेदखल कशासाठी केलेलं असतं, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं, रागिणीला आता अरेस्ट केलेली असते आणि रागिणीवरती भूमीने जे काही गुन्हे दाखल केलेले असतात ते सगळे गुन्हे आता रागिणीने स्वतः बोलून दाखवलेले असतात. त्याच्यामुळे इथे गायकवाड सरांनी रागिणीला अरेस्ट केलेली असते. तिने खूप गुन्हे केलेले असतात, खूप लोकांना मारलेलं असतं, खूप लोकांना आपल्या फायद्यासाठी त्यांचा वापर करून घेतलेला असतो, त्यांच्यावरती पैसे खर्च केलेले असतात आणि त्यामुळे इथे आता त्या लोकांनी साक्ष दिल्यानंतर रागिणीचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो आणि तिनेच आकाशच्या आईवडिलांचा खून केलेला आहे. त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करत त्यांचा घातपात घडवून आणला होता आणि त्याचबरोबर इथे आकाशला आणि भूमीलासुद्धा वारंवार मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्याचबरोबर राजा काकांनासुद्धा खोट्या केसमध्ये अरेस्ट करायला लावलेली असते आणि त्याचबरोबर इथे तांडेल असू दे किंवा अजून कोणी लोक असू दे, रघु काका असू दे, खूप लोकांची तिने हत्या केली होती. हे सगळं आता समोर आल्यानंतर गायकवाड सर भूमीला न्याय मिळवून देत रागिणीला अरेस्ट करून घेऊन गेलेले असतात. त्यामुळे अभिजित आणि पौर्णिमा या दोघांना आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. रागिणीला मदत करणारी ही दोन व्यक्ती असायची आणि आता रागिणीबरोबर आपल्यालासुद्धा अरेस्ट होते की काय याची भीती आता अभिजितला वाटत असते आणि त्याच्याबरोबर पौर्णिमेला सुद्धा. तेव्हा अभिजित पूर्ण ट्राय करत असतो रागिणीला जेलमधून बाहेर काढायची. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही बघितलेत ना, रागिणीचे किती हाल होत आहेत त्या जेलमध्ये. म्हणजे जी रागिणी पटवर्धन आपल्या घरामध्ये पंचपक्वान्नाचं जेवण जेवायची, इथे पुरे असू दे, तिच्या आवडीची भाजी असू दे, जी भेंड्याची भाजी तिला आवडत नाही, तिच्या ताटामध्ये ती साधी वाढलीसुद्धा जात नसे. तिची आई तिची अगदी राणीप्रमाणे काळजी घेत होती. पण शेवटीला रागिणीने काय केलं, आपली पातळी सोडूनच वागली ना. अशा म्हाताऱ्या आईलासुद्धा तिने सोडलं नाही, तिलासुद्धा फसवलं, स्वतःच्या नवऱ्यालासुद्धा सोडलं नाही आणि आई आई म्हणणाऱ्या त्या भाच्यालासुद्धा सोडलं नाही. आणि जेव्हा ते जेवण जेलमधलं तिच्या पुढ्यात येत होतं तेव्हा रागिणीला ते जेवण बघितल्यानंतर खूप जास्त राग येतो. ती म्हणते, हे जेवायचं आहे का मी मी हे नाही जेवणार आहे. आणि तिला तिच्या घरच्या जेवणाच्या पंचपक्वान्नाची आठवण येते.
ते सगळं तुपातलं आणि मग ते सुंदर खमंग जेवण तिला आठवत असतं आणि ते जेलमधलं जेवण, एक एवढी मोठी करपलेली चपाती आणि त्याचबरोबर वरण भात. ते जेवण बघितल्यानंतर तिला जेवायची सुद्धा इच्छा देत नाही. ती जेवणाकडे बघते आणि त्या हवालदार मॅडमकडे बघते आणि म्हणते, "हे मी जेवायचं आहे का? मी नाही जेवणार." तेव्हा त्या म्हणतात, "नसेल जेवायचं तर नको जेवू." तेव्हा इकडे रागिणीला आता आपला आधीचा थाट आठवत असतो, जो पूर्णपणे निघून गेलेला असतो आणि इथे अभिजित पूर्ण ट्राय करत असतो, की रागिणीला जामीन कसा मिळवून द्यायचा आणि त्यासाठी त्याने इथे अलिबाग वार्ताचा रिपोर्टर हाताशी धरलेला असतो. त्याला खूप सारे पैसे देऊ केलेले असतात आणि त्याला खोटी बातमी छापून आणायला सांगितलेली असते पेपरमध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर इथे न्यूजलासुद्धा. त्याच्यामुळे इथे आता सगळेजण ती बातमी बघतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आजीला तर इथे चक्करच येते. आजीचा BP शूट होतो आणि डॉक्टरांना सुद्धा बोलवावं लागतं. हे सगळं केलेलं असतं अभिजितने. कारण अभिजितला माहिती आहे, महाजनांची इज्जत जर अशी टीव्हीवरती आली तर सगळ्यात जास्त ही शांत माणसाला त्याची इज्जत महत्त्वाची असते आणि ती जर अशी टीव्हीवरती जायला लागली तर मग आकाश चिडेल आणि तो आईवरची केस मागे घेईल. कारण त्याला महाजनांची इज्जत गेलेली चालणार नाही आहे. त्याच्यामुळे इथे अभिजितने हा प्लॅन केलेला असतो. तेव्हा इथे टीव्हीवरती सांगितलं जातं, की रागिनी पटवर्धन यांनी आता सगळ्यांसमोर कबूल केले, की त्यांनी गुन्हे केलेत. मग आता रागिनी पटवर्धन ह्या फक्त एकटे याच्यामध्ये सामील नाही आहेत, तर त्यांचा भाऊ हा गंगाधर महाजन, त्याचबरोबर त्यांचे वडील, रागिनी पटवर्धनचे वडील म्हणजे इथे सगळ्यांचे आजोबा. तेव्हा आजी म्हणत असतात, की "नाही, नाही, तुमचे आजोबा आणि आकाश माझा मुलगा ही खूप प्रामाणिक माणसं होती. ही कधीच कुणाला फसवणारी होती आणि काडी करून हे जोडून सगळं उभं केलं आहे रे. कुणाला लुबाडून फसवू नाही. ही बातमी खोटी आहे. त्यांचा खरा चेहरा काय समोर येईल? ती प्रामाणिक माणसं होती. गरिबांना मदत करणारी होती." तेव्हा इथे आजीला आता सहन होत नाही, की आपल्या नवऱ्यावरती आणि मुलावरती असे घाणेरडे आरोप होतात, की ते सुद्धा गुन्हेगार असतील. त्यांनी सुद्धा काहीतरी वाईट कर्म केलेली असतील. तेव्हा इकडे आकाशला सुद्धा आपल्या वडिलांची आजोबांची बदनामी सहन होत नाही. कारण आजीसुद्धा आता डिरेक्टली आजारी होते. त्यांचा BP शूट होतो. ही खोटी बातमी ऐकल्यानंतर त्याच्यामुळे आकाशला सुद्धा हा धक्का आता सहन होत नसतो. त्याच्यानंतर इथे भूमी विचार करत असते, की हे सगळं मुद्दामून कुणी केलं असेल. म्हणजे टीव्हीवरती अशी बातमी छापून आणली ज्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन यांचा उल्लेखसुद्धा केला नाही. तर त्याच्यामध्ये महाजनांची इज्जत कशी चव्हाट्यावरती येईल. महाजन म्हणजे आकाशचे आजोबा असू दे किंवा वडील असू दे, यांची इज्जत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे आजींना एवढा त्रास झाला. तर असा कोण व्यक्ती असेल ज्याने ही बातमी छापायला सांगितली असेल. ते सुद्धा अलिबाग वार्ता, जो अलिबागमध्ये सगळ्यात जास्त बघितला जातो त्या चॅनलला ही बातमी आणली आणि कुणी दिली तर नाही, आपल्यापैकी कुणीच दिलेली नाही आहे. मग कुणी हे कारस्थान करायला सांगितलं असेल. तेव्हा इकडे भूमी आता त्या गोष्टीचा विचार करत असते. किचनमध्ये काम करताना ती मानसीला म्हणत असते, की "बघितलंच मानसी, म्हणजे आता टीव्हीवरती रागिनी पटवर्धन यांच्याबद्दल नाही तर महाजनांची इज्जत कशी जाईल याकडे जास्त लक्ष दिलंय. हे सगळं कुणी केलं असेल. म्हणजे अशी बातमी ऐकल्यानंतर कुणाचंही खच्चीकरण होईल, त्यांचं डोकं चालणं बंद होईल, असं कुणीतरी कारस्थान केलंय. तू बघितलंस ना?" तेव्हा मानसी म्हणते, "हो ताई, मी बघितलं." तेव्हा इथे भूमी म्हणत असते, "त्या व्यक्तीला शोधून काढायला हवं. अलिबाग वार्ताच्या ऑफिसमध्ये जायला हवं आणि त्यांच्यावरती कंप्लेंट करायला हवी. अब्रू नुकसानीचा त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल करायला हवा. त्यांना कुणी ही बातमी छापायला सांगितली याचा जाब विचारायला हवा." तेव्हा इकडे आता भूमीने परवानगी घेतलेली असते. गायकवाड सरांना आणि त्यांच्या टीमला हाताशी धरून अलिबाग वार्ताच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथे आता जाऊन सगळ्यांना विचारलं जातं, की "तुम्हाला महाजनांची न्यूज कुणी दाखवायला सांगितली होती? तुम्ही आमची इज्जत विनाकारण चव्हाट्यावरती का आणताय? ती सुद्धा खोटी. आम्ही तुमच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकतोय आणि आताच्या आता मी कंप्लेंट करते, की तुम्ही आमच्या घराबद्दल महाजन जे एवढं मोठं प्रस्थ आहे त्यांची तुम्ही मुद्दामून इज्जत अशी काढताय का?"
तेव्हा इकडे आता गायकवाड सर म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता सांगा, ती खोटी बातमी तुम्हाला कुणी द्यायला सांगितली होती, नाहीतर मला ॲक्शन घ्यावी लागेल. तेव्हा एक रिपोर्टर पुढे येतो आणि म्हणतो की अभिजित पटवर्धन म्हणून आमच्या इथे एक व्यक्ती आली होती आणि त्यांनीच मला पैसे दिले होते. ही बातमी आम्हाला सारखी-सारखी सांगायला सांगितलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला खूप सारे पैसे दिलेत. आता आम्हाला जी लोकं पैसे देणार, आम्ही ती बातमी सांगणारच ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, "बातमी सांगाल म्हणून काय झालं? पत्रकार आहात ना तुम्ही आणि लोकशाहीचं हे चौथं स्तंभ आहात. मग तुम्ही लोकांनी जी बातमी तुम्हाला सांगितलेली आहे, खरी आहे की खोटी आहे, निदान याची शहानिशा तरी केली जावी. नाहीतर पैशांसाठी तुम्ही कुठल्याही लोकांची, कुठल्याही घराण्याची इथे अब्रू काढाल का? त्याला तर काही अर्थ नाही आहे. कुठली बातमी खरी, खोटी हे तरी तुम्ही सांगाल ना? आता एक गोष्ट तुम्ही करायची. तुमच्या अलिबाग वार्तामध्ये ही बातमी सांगण्यात आली आहे ना, की महाजन कुटुंब हे खूपच वाईट होतं. बरोबर ना? त्यांची इज्जत काढली तुम्ही. आता तुम्हीच महाजनांबद्दल खरी बातमी सांगायची, की असं काहीही घडलेलं नाही आहे. मग ते माझे सासरे असू दे किंवा आजे सासरे. हे खूपच जास्त चांगले होते. हे सगळं तुम्ही सांगायचं. जे मी तुम्हाला बोलले ते. आमची इज्जत विनाकारण तुम्ही काढायची नाही. तो हक्क, अधिकार तुम्हाला दिलेला नाही आहे. तेव्हा इकडे भूमीला आणि गायकवाड सरांना कळलेलं असतं, की अभिजितने ही खोटी बातमी त्यांना द्यायला सांगितलेली असते आणि त्यासाठी त्यांनी पैसे हे त्यांना दिलेले असतात. तेव्हा आता रिपोर्टरकडून अभिजितचं नाव कळल्यानंतर भूमीच्या समोर सत्याचा उलगडा झालेला असतो. तेव्हा भूमीने आता घरी आल्यानंतर अभिजितवरती अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करत त्यालासुद्धा अरेस्ट करायला लावलेले असते. आकाशला सांगण्यात येतं की अभिजित आणि पौर्णिमा हे दोघेजण अलिबाग वार्ताच्या रिपोर्टरला हाताशी धरून त्याने मुद्दामून ही बातमी छापण्यासाठी सांगितली होती, जेणेकरून आपल्या लोकांची इज्जत जाईल. आणि तेव्हा इथे आपलं खच्चीकरण झाल्यानंतर, आपण मानसिकदृष्ट्या वीक झाल्यानंतर आपण काहीतरी चुकीचं पाऊल उचलू हे अभिजितला हवं होतं आणि त्यामुळे अभिजितने हे कारस्थान केलं होतं. हे आता आकाशला कळल्यानंतर गायकवाड सर आता अभिजितला घेऊन जातात, कारण भूमीने अब्रू नुकसानीचा त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला असतो, जो गुन्हा अभिजितने केलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, आकाश आता अजून एक काम करतो. त्याला माहिती असतं की आता रागिनी इथे जेलमध्ये आहे. तेव्हा आता लोक त्याचा गैरफायदा घेणार. आधीच आकाशबरोबर सगळ्यांनी आपले डील्स हे तोडलेले असतात. जे ठरलेले कॉन्ट्रॅक्ट आहेत ते मोडलेले असतात. गुरुजींनीसुद्धा मंदिरातला फोन केलेला असतो आणि महाजनांच्या आरतीचा मान हा काढून घेण्यात आलेला असतो. त्यामुळे आकाशला माहिती असतं की इनडायरेक्टली सगळा रागिणीमुळे आमच्या घरावरती परिणाम होणार आहे. तेव्हा लोक वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूज करणार, सगळं काही आमच्या विरोधात घडणार. आणि इथे आजीलासुद्धा खोटी बातमी टी व्हीला बघितल्यानंतर तिचा BP शूट झाला, तिला चक्कर आले. इथे भूमीची तब्येतसुद्धा सारखी आता बिघडत असते, तिला चक्कर येत असते आणि लोकंसुद्धा या सगळ्याचा आता गैरफायदा घेत असतात आणि आकाशला ते नको असतं. तेव्हा आकाश भूमीला समजावून सांगतो. तो म्हणतो की रागिनी पटवर्धनने जे केलं चुकीचंच आहे, पण तिला जेलमध्ये ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. लोकं त्याचं भांडवल करतायत. आपण एक काम करूया, तिच्यावरती केस मागे घेऊया, पण तिला आता आपण घरातून बेदखल करायची. तिने जे काही आपल्याबरोबर केलं आहे त्या वेदना तिलासुद्धा भोगायला आल्या पाहिजेत ना. तिचं आयुष्यसुद्धा आता नरकासारखं केलं पाहिजे. तेव्हा भूमी म्हणते, ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर. तेव्हा आकाशने रागिनीवरची केस मागे घेतलेली असते. तेव्हा अभिजित आता रागिनीला घेऊन घरी येतो. अभिजितवरची सुद्धा केस त्याने मागे घेतलेली असते आणि त्यामुळे इथे आता अभिजित आणि पौर्णिमा घरी आलेली असतात रागिनीला घेऊन. तेव्हा रागिनी आकाशबरोबर बोलायला येते, त्याची माफी मागत असते. तेव्हा आकाश म्हणतो, तू एक शब्दसुद्धा बोलू नकोस, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे. भूमीने किती वेळा मला समजावून सांगितलं, पण मी तिचं काही नाही ऐकलं. आता मला कळलं आहे की आई असणं आणि आईसारखं असणं याच्यामध्ये किती फरक आहे. मी तुला आईचा मान दिला, पण तू काय केलास, तू माझा गैरफायदा घेतलास. म्हणूनच मी तुला आता सोडवून तर आणलं आहे, तुझ्यावरती केस मागे घेतले, पण तुला मी या घरामध्ये आता स्थान देणार नाही आहे. तुला मी या प्रॉपर्टीमधून, या घरामधून आणि आमच्या सगळ्यांमधून तुला बेदखल करतो आहे, असं इथे आकाश रागिनीला म्हणतो. या घरातूनच काय, तर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधून सुद्धा तुला बेदखल करतोय, असं इकडे आकाश म्हणतो. तेव्हा भूमी तिची बॅगसुद्धा बाहेर फेकून देते आणि इथे रागिनीला घरातून धक्का मारून
तिला घरातून बाहेर काढते आणि तिला म्हणत असते की आत्ताच्या आता चालत्या आमच्या घरातून किती घाणेरडे कृत्य केले ते तुम्हाला पण माहिती आहे, नव्याने सांगायची गरज नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्या, माझ्या घराकडे किंवा माझ्या नवऱ्याकडे तुम्ही नजर वाकडी करूनसुद्धा बघायचं नाही, माझ्या नवऱ्याकडे नजर वर करून बघायचं नाही, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तिच्या तोंडावरती आता दरवाजा बंद केलेला असतो आणि तो अजिबात उघडला जात नाही. तर अशा रीतीने आता खरा गुन्हेगार, अलिबाग वार्ताला खोटी न्यूज देणारा तो म्हणजे अभिजित, तो सुद्धा सगळ्यांच्या समोर आलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे सगळ्यांना मारणारी, सगळ्यांचा जीव घेणारी पैशासाठी रागिनी, हिला सुद्धा आकाशने बेदखल करून टाकलेली असते.